नाव आणि मार्गदर्शक नेतृत्व कृषी तज्ञ डॉक्टर बुधाजीराव मुळीक आज कट्ट्यावर आलेत। गप्पांना पुन्हा सुरुवात करूया। तुम्ही द्राक्ष निर्यात जी महाराष्ट्रातनं झाली त्याच्यामध्ये तुम्ही पहिले 100 आंब्याच्या ह्याच्यात केलं, काय प्रश्न आले त्यावेळेला, का वाटलं, कसं झालं? काय माहिती काय की साधं काय तुम्ही म्हणाला म्हणता तर आम्ही एका खाजगी कंपनी जॉईन झालो तुम्हाला अमेरिकेत बरेच आम्हाला प्रश्न आले त्यानंतर तिथे सारखे डोकं पुढारी खायचे काय लंडन द्राक्ष आपली किती चांगले आहेत मग त्याने आमच्या कल्याण संजय डोक्यात घातलं। आता नॉर्मल असतं तुम्ही आलं असता आता काम तर केलंच पाहिजे ना। मग आम्ही ते प्री कुलिंग करतात, प्री कुलिंग टिकायसाठी द्राक्ष प्री कुलिंग म्हणजे द्राक्ष घेतलं की त्याचं पाणी न जाता बाहेर यू हॅव टू कीप इट विदाउट लॉस ऑफ मॉइश्चर एक साधा भाग असतो मग ती प्री कुलिंग करतात ते मग कोल्ड स्टोरेज असतो साधारण 2 महिन्यापर्यंत जातो उत्पन्न मग ते कंटेनरने पाठवतात। मग आता ते बरेचसे झाले आम्ही हॉलंडला अगोदर नेदरलँड म्हणतात त्याला आम्स्टरडॅमला तिथं एक्झिबिशनला द्राक्ष नेली आमची लंडनला नेली नॉर्मल आहे कारण द्राक्ष जिथं ज्या सीझनला मिळत नाही तो काळ काढला आम्ही मग मार्चपासून मिळत नाहीत द्राक्ष मग तो काळ काढला आम्ही मग ती मेला इस्रायलचे येतात बरंच काढलं तरी काय असं आयफोन नव्हते ना असे झटकन मिळायला असे बरेच उद्योग केले आम्ही मग आम्ही काळ काढला की मार्च नंतर मिळत मग मार्च नंतर आपल्याला द्राक्ष कुठली पाहिजे ना तर 4.5 म्हणजे काही जे असले क्वालिटी बरेच पॅरामीटर आहेत ते घातले आणि ते तिथं जहाजाने पोचवते तेवढी तुम्हाला टेम्परेचर रेकॉर्डर असतो इन्शुरन्स सगळं असतं हे केलं। पहिल्यापासून त्रास झाला नुकसान झालं शंकाच नाही तर नुकसान आंब्यात तर खूप झालं बरं का 20 लाखात झालं आमच्यात नुकसान झालं होणार नसं नाही पण ते त्यावेळी इन्शुरन्स नव्हते पण ते सस्टेन करता येतं कारण त्याचवेळी मनमोहन सिंग अर्थमंत्री होते आणि त्यांनी आता आमचं बघून गेलते ना बलराम जाखड वगैरे तर ते म्हटले काय करायचं ते महाग रेप वगैरे निघाले तर काय नाही म्हटलं त्यांचं कर्ज माफ करून टाका। कसं माफ करायचं साधं गणित आहे तुम्हाला माहिती आहे मी आता ह्या प्लॅटफॉर्मवर सांगतो बघा तुम्हाला मी बँकेमध्ये NPA प्रोव्हिजन असते नॉन परफॉर्मिंग ॲसेट अरे मग शेती परफॉर्मन्स नाही ते कसं काय असेल नॉन परफॉर्मिंग त्यासाठी बँका आउट ऑफ प्रॉफिट त्यांच्या आउट ऑफ प्रॉफिट ऑन विच दे नेवर पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट पैसे बाजूला काढतात। बँक ऑफ इंडिया सॉरी स्टेट बँक ऑफ इंडिया 100% NPA करतो प्रोव्हिजन आमची एक्झिम बँक 85% करत होतं। मग उद्योगपतींना जे ऐकता ना तुम्ही पत्रकात नाही इतके कर्ज माफ केलं त्यातनं केले असतात हो त्यात शेतीला कुठे केले कायदा याने कधी की दुष्काळ पडणार आहे यावर्षी सगळी NPA प्रोव्हिजन वापरून टाका निदान शेतीचे कर्ज घेतले त्यांची तरी करून टाका नाही केलेलं ना नाही केलेलं ना। हे काय माहिती आहे काय तुम्हाला पहिला धंदा शेती आहे शेतीतनं उद्योग उद्योगातनं सेवा झाली लक्षात ठेवा। तुम्ही आता सुरुवातीला असं म्हणालात की युरिया अजिबात नाही वापरला पाहिजे।